मुंबई अहमदाबाद महामार्ग रात्रीपासून हा जाम झालेला आहे। यावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे। एक सिलेंडर घेऊन जाणारा जो ट्रक होता तो या ठिकाणी कोसळलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण जी वाहतूक आहे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यामुळे प्रवाशांना जाताना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागतोय। सकाळपासून ही वाहतूक ही खोळंबलेली आहे। आता मुंबईच्या दिशेने जे जाणारा रोड आहे त्या रोडवरती विरुद्ध दिशेने एक लाईन सुरू करण्यात आली आणि जे हा जो बाजूचा जो आपल्याला हा सर्व्हिस रोड दिसतोय तिकडून मुंबईच्या दिशेने जी जाणारी वाहतूक आहे ती आता सोडण्यात आलेली आहे। पहिल्यांदाच ही या ठिकाणी मुंबईच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती आता मुंबईच्या दिशेने जी जाणारी आहे ती गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला आता सोडण्यात येत आहे। आपण जर संपूर्ण पाहिलं तर पावसाचा जोर आहे, अधूनमधून या ठिकाणी पाऊस सुद्धा बरसतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं संपूर्णतः ही जी ट्रॅफिक जाम झालेली आहे आपण जर पाहिलं तर हा ट्रक जो आहे समोर हा कोसळलेला आहे रात्री 2च्या सुमारे आणि या ठिकाणी 2 ब्लास्ट सुद्धा झाले होते। या ब्लास्ट मध्ये या ठिकाणी हा जो ब्लास्ट आहे तो संपूर्ण जे रस्त्यावरती जे सिलेंडर पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे गुजरातकडे जाणारी जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे, ती थांबवण्यात आलेली आहे। या ठिकाणी जी कंपनी आहे गॅस वाहून नेणारी कंपनी ती कंपनी जी आहे ती त्यांचा एकही माणूस अद्याप पोहोचलेला नाही। जिल्ह्याचं जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे ते या ठिकाणी आता 11 वाजता पोहोचलेलं आहे, 11 साडे 11 वाजता आणि आता त्यांचं ऑपरेशन सुरू झालेलं आहे। खरं तर हे जे सिलेंडर आहेत हे जरी घातक नसले, आरोग्याला घातक नसले तरी या ठिकाणी जे लिकेज होत आहे ते कारण हा जो गॅस आहे तो डोळ्यांना दिसत नाही आणि तो आतल्या धुमसत असतो। त्यामुळे ह्या गॅसकडे जोपर्यंत हा गॅस निघून जात नाही, हा खाली होत नाही तोपर्यंत त्या गॅसचं जे सिलेंडर आहे त्यांना हात लावणं सुद्धा धोकादायक आहे। त्यामुळे या ठिकाणी जी परिस्थिती खूप गंभीर आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण हा परिसर जो आहे हा सध्या धोकादायक परिस्थिती आहे आणि या ठिकाणची जी वाहतूक आहे जी आता गुजरातच्या दिशेने ही वाहतूक सोडण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान आहेत, 2 गाड्या या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। डिझास्टर मॅनेजमेंट आलेला आहे, पेल्लार पोलीस या ठिकाणी वाहतूक सुरळीत करतायत, तसंच वाहतूक पोलीस सुद्धा आले, हायवे पोलीस सुद्धा आलेले आहेत। एसीपी डीसीपी या ठिकाणी ह्या संपूर्ण महामार्गाची या ठिकाणी काळजी घेत आहेत आणि कोणताही अनर्थ घडू नये म्हणून लोकांना सुद्धा आवाहन करतायत की या ठिकाणी जो अपघात घडलेला आहे त्याला खरं तर हा जो महामार्ग आहे महामार्गाचा जो परिसर आहे तर आपण जर पाहिलं ह्या रस्त्याच्या बाजूला ही जी कडा आहे या कडेवरती कोणताही हा सुरक्षा रक्षक कठडे बांधण्यात आलेले नाही। त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रस्त्यावरती हा महामार्ग आहे, या महामार्गावरती कुठेही आपल्याला विजेचे दिवे लावलेले दिसत नाही। त्यामुळे रात्रीच्या वेळी या चालकाला या ठिकाणी याचा हा जो रस्ता आहे तो दिसला नसेल आणि तो त्यामुळे त्या ठिकाणी गेला असल्याची शक्यता आहे। परंतु हा संपूर्ण परिसर पाहिला तर या ठिकाणी कोणतीही यंत्रणा या ठिकाणी नाही। या NHAIची जे यंत्रणा आहे कुठेतरी फेल आहे। या ठिकाणचा रस्ते सुद्धा खराब झालेले आहेत, नवीन रस्ता बनवलेला जो सिमेंटचा रस्ता आहे तो सुद्धा खड्ड्यात गेलेला आहे। त्यामुळे वाहतुकीची कोणीही 5वीला पुजलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर आता ही ह्या मार्गावरती जी वाहतूक आहे ती आता रिव्हर्स घेण्यास सुरुवात झालेली आहे। रिव्हर्स घेऊन जो रस्ता आहे दुसऱ्या मुंबईचा जो रस्ता आहे त्या दिशेने आता गुजरातच्या दिशेने या ठिकाणी वळवण्यात येत आहे। आपण प्रत्यक्षात पाहू शकता हे वाहतूक पोलीस या ठिकाणी ही व्यवस्था जी सुरळीत करेल। आता काही वेळात ही यंत्रणा जी आहे ती सुरळीत होऊ शकते आणि हे आता आपण जे ट्रक पाहिले जे गुजरात दिशेचे आहेत ते मुंबईच्या दिशेने दिशेचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आता घेण्यात येत आहे आणि लवकरात लवकर ही वाहतूक सुद्धा आता सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे। आणि ही या ठिकाणची जर हे जे आपण हा जो रस्ता आहे NHAIचा आपण दिसापणा या ठिकाणी म्हणू शकतो कारण की हा जो चर आहे हा चर जो धोकादायक चर आहे कारण की या ठिकाणी ज्या चरामध्ये जाऊन ती गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ही वाहतूक कोंडी ही नेहमीचीच झालेली आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासन असते तसंच विरुद्ध दिशेने गाड्या येत असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते। या वाहतूक कोंडीमध्ये जे विरुद्ध दिशेने जे वाहनं हाकतात त्यांच्यावरती कडक कारवाई करायला हवी अशी सुद्धा मागणी होत आहे। कारण या ठिकाणी मुंबईला जाणारे अँब्युलन्स असतील, रुग्णवाहिका असतील
त्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। रात्री 2 वाजल्यापासून लोक या रांगेत उभे आहेत। आता कुठेतरी 12:16 झालेली आहेत आणि आता ही जी यंत्रणा आहे ती आता कुठेतरी हळूहळू ट्रॅफिक जायला लागलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे फाउंटेन होटल से चल के आ रहा हूँ 2 घंटे से, और वहाँ पे 5-5 एम्बुलेंस फंसी है बीच रास्ते में, ना ही वो आगे जा पा रही है ना ही पीछे जा पा रही है, और उसमें एक तो डेड बॉडी है जो गुजरात जा रही है, मतलब वो बंदा मर गया अंदर। तो इतना ट्रैफिक है, सरकार प्रशासन पता नहीं क्या कर रहा है। रोड तो अभी बना है, इतने जल्दी और एक्सीडेंट हो गया तो हो गया, पर उनको क्लियर तो करना चाहिए। जनता परेशान है। ये ट्रैफिक यहाँ से दहीसर से चेक नाके तक पहुंच गया है, जो कि यहाँ से कम 35 किलोमीटर। आप कहाँ से कहाँ जा रहे हैं? मैं बोरीवली से विरार जा रहा हूँ, जबकि मेरी जो फैमिली है, मैंने दूसरे के भरोसे गाड़ी छोड़ के मैं यहाँ तक चल के देखने आया हूँ कि कितना हो सके तो मैं भी क्लियर करवाऊँ, पर ऐसा कुछ है नहीं हुआ। लेकिन यहाँ पे अभी जो पुलिस जो आई है, लेकिन यहाँ का जो माहौल है पूर्ण रास्ते के बारे में क्या कहेंगे? रास्ता तो कुछ मतलब नहीं है, सरकार ने बनाया। जब से रोड का काम चालू हुआ है आए दिन एक्सीडेंट हो रहे हैं, क्योंकि रोड ना यहाँ पे बराबर ना ही वो साइड है। रात के समय में, बरसात का समय, गाड़ियां फास्ट आती है, एकदम फास्ट बरसात होती है, तो उसमें एकदम ब्रेक लगाने की जगह एक्सीडेंट होते रहते हैं। मैं दूसरों की क्या, मैं अपनी बात करता हूँ कि मेरी खुद की गाड़ी का एक्सीडेंट हो चुका है। क्या कहेंगे पूरा ये जो सिस्टम है, ये जो NH है, ये काम नहीं कर रहे, लेकिन वो तो अभी सरकार के हाथ में, हम क्या बोल सकते हैं, पर NHI को तो सोचना चाहिए, कम से कम पब्लिक परेशान हो रही है। आए दिन अभी जब से काम चालू हो गया तब से ये परेशानी है, क्या कहेंगे इसके बारे में? जब से ये रोड का काम शुरू, इससे अच्छा तो जो पहले डांबर वाला रोड था, वो पहले हम खुद बोलते थे कि महाराष्ट्र के रोड सबसे बढ़िया है, मगर अब सबसे गए गुजरे रोड हो। और या ठिकाणी जे रस्ते आहेत त्यांची परिस्थिती दयनीय अवस्था झालेली आहे। हा जो रस्ता आहे नवीन बांधण्यात आलेला, हा सिमेंटचा रस्ता, याची सुद्धा दुरावस्था झालेली आहे। जर अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर याच्यावरती सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता वाहतूक आता पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे। वाहतूक पोलीस आहेत या ठिकाणी ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुंबईच्या दिशेने जो रोड जातो त्याच रोडवरती आता गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या जी वाहनं अडकली होती त्यांना आता सोडण्यात आलेलं आहे। बरीच वाहनं आता या ठिकाणाहून गेलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवरून मुंबईच्या दिशेने जी जाणारी वाहनं आहेत ती या ठिकाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे कुठेतरी आता थोडासा दिलासा आपल्याला मिळेल आणि वाहतूक जी आहे सुरळीत होईल। आपण या ठिकाणी जर संपूर्ण हा परिसर जो आहे आता जो ही जी गुजरातची लाईन आपल्याला दिसते, ही गुजरातची लाईन आता हे ट्रक आहेत मागे घेऊन हा जो दुसऱ्या ह्या वाहिनीवर येणारा जो एक लेन आहे, लेन कटिंग आहे, लेन कटिंग वरून वाहतूक आता सुरळीत करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस आहेत, पेल्लार पोलीस आहेत, हे या ठिकाणी युद्ध पातळीवर काम करतायत आणि खरं तर आता हा लोकांना दिलासादायक ही बातमी आहे म्हणावं लागेल। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस निरीक्षक आहेत, जाणून घेऊया की आताची काय परिस्थिती आहे। संपूर्ण यंत्रणा हाताळी रात्री 1-2 वाजल्यापासून युद्ध पातळीवर काम करतात। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की कशा प्रकारे सकाळ रात्रीपासून हे ऑपरेशन सुरू आहे। काय सांगाल सर? घटना झाल्यापासून आम्ही पेल्लार पोलिसांचे अधिकारी अंमलदार तत्काळ इथे हजर झाले। त्यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांना लगेच कळवलं। त्या अनुषंगाने ट्रॅफिक थांबवून एका बाजूला ट्रॅफिक चालू होतं, एका बाजूला पूर्ण ट्रॅफिक थांबवण्यात आलं होतं। हायड्रोजन गॅस सिलेंडर असल्यामुळे धोका अधिक होता, कारण पाण्याने ते विसर्जन शक्य नव्हतं। आणि तत्काळ आमच्या अधिकाऱ्यांनी त्या संबंधित कंपनीला संपर्क करून त्यांचे जे टेक्निशियन टीम आहे ती मागवली। संपर्क होण्यात अर्थ आहे कारण सर तुम्ही जे हा जो ड्रायव्हर आहे तो पळून गेला होता, तर त्याला कसं ट्रॅक केलं तुम्ही? काय कशा पद्धतीने ह्या कंपनीशी संपर्क साधला? ड्रायव्हर नसल्यामुळे कंपनी कुठली आहे किंवा सिलेंडर काय आहेत याचा काही तपशील मिळत नव्हता। आमच्या अधिकारी चौधरी साहेब PS चौधरी यांनी तत्काळ त्या कंपनीचं नाव शोधलं ट्रकवरती, त्या संबंधित कंटेनरवरती, आणि त्या कंपनीचा जे चालू नंबर काढला त्यांनी आणि संबंधित गांधीधाम इथे संपर्क साधून त्या मालकाशी संपर्क साधला। पहाटेची वेळ होती, मालक संपर्क होऊ शकत नव्हता। 7 वाजता संपर्क साधला गेला आणि त्यांनी तत्काळ एक टीम पाठवून द्यावी
टेक्निशियनची या बाबतीमध्ये त्यांची संपर्क साधला आणि त्यांची टीम आता हजर झालेली आहे आणि काम चालू आहे. अशा प्रकारे पेल्लार पोलीस स्टेशननं ही जी पूर्ण घटना आहे ती अगदी सुरक्षित हाताळली. आमचे वनकुटी सर, सिनियर PI ACP बजरंग देसाई साहेब आणि आमचे DCP Zone 1 सर बजबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोहीम राबवत आहोत. सर, या ठिकाणी जी आता वाहतूक कशी आहे, लोकांना काय आवाहन करा? सध्या वाहतूक खूप धीम्या गतीने होते आहे. काही तासामध्ये मला वाटतं वाहतूक सुरळीत होऊन जाईल, कारण टेक्निशियनची टीम आलेली आहे. हायड्रोजन सिलेंडर हा बाजूला करायचं काम चालू आहे, पण ट्रॅफिकचा बॅकलॉग एवढा आहे त्याला सुरळीत होण्याकरता थोडा काळ जाईलच. सर, या ठिकाणी जी वाहतूक सुरू केलेली आहे कशा प्रकारे केलेली आहे आणि आता पुढे लोकांना आवाहन काय कराल? लोकांना आवाहन एवढंच करील की सध्या तरी तुम्हाला काय काम असेल तर तुम्ही या द्रुतगती महामार्गाचा वापर करावा. काही तासाका तरी आपली टाळावं जर कामाचं काम असेल तरी. आणि सध्या तरी एवढंच आव्हान राहील आणि थोडं पोलिसांना सहकार्य करावं. पोलिसांना सहकार्य करा, कारण या ठिकाणचे काम जे आहे, जे सिलेंडर हटवण्याचं काम जे आहे हे आता युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग कसा मोकळा होईल, या ठिकाणची वाहतूक कशी सुरळीत होईल याच्यासाठी पेल्लार पोलीस युद्ध पातळीवर काम करत आहेत. आणि या ठिकाणची जी टीम आहे ती आणण्यासाठी पोलिसांनी मोठे कष्ट घेतलेले आहेत. कारण या संपूर्ण घटनेमध्ये गुगलवरती हा जो मालक आहे, जी कंपनी आहे, त्याला शोधण्यात आलं आणि हा सगळा खटाटोप गुगलवरून, जजडायलवरून त्यांना एवढे खटाटोप केल्यानंतर त्या मालकाचा नंबर मिळाला. त्यामुळे कुठेतरी या ठिकाणची जे वाहतूक करणारे जे ट्रक असतील किंवा जे ज्वलनशील पदार्थ घेऊन जातात त्यांनी या ठिकाणी त्यांची टीम लवकरात लवकर कशी मिळेल. एखादा मोठा अपघात घडला असता, कारण या ठिकाणी 2 ब्लास्ट झाले होते. या ब्लास्टमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेला नाही किंवा जीवितहानी झाली नाही, परंतु हा जो ड्रायव्हर आहे तो पळून गेल्यामुळे ह्याचा हा जो प्रकार आहे तो गंभीर झाला होता. कारण नेमका गॅस कसला आहे याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ घडू नये यासाठी पोलिसांनी संपूर्ण वाहतूक ही ठप्प केली होती. कोणालाही जाऊ दिलं जात नव्हतं. संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. याचा फटका या आपल्या संपूर्ण वाहतूक कोंडीचा फटका जो आहे नेहमीच बसत असतो. तरी सुद्धा आजची ही महत्वाची घटना आहे, कारण त्यामध्ये लोकांना खूप त्रास सहन करायला. आता जर एका प्रवाशाने सांगितलं की ते 5 गाड्या ज्या अँब्युलन्स गाड्या आहेत, रुग्णवाहिका आहेत, त्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत. एकाची दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. खरं तर अशी परिस्थिती व्हायला नाही पाहिजे, कारण तात्काळ यंत्रणा या ठिकाणी पोहोचली असती तर हा अनर्थ घडला नसता. या ठिकाणी लोकांनी आणि सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई.